मंडई हे आहे स्वयंभूचं भोगनाथ मंदिर. खूप छान मंदिर आहे आणि असं मन एकदम प्रसन्न झालं आहे. आता आपण जाणार पुढच्या मंदिरात, बघूया, दाखवतो तुम्हाला. आणि आजूबाजूचा परिसर पण बघू शकता, एकदम हिरवागार, मस्त थंड हवा. मंदिर आहे रे ते? हां, तुला नाही माहीत? तुला माहीत नाही? नाव सांग तुझं. काय का मी जसं ब्लॉगिंगच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं की आम्ही गिरोबाच्या मंदिरात जाणार आहोत, तर हेच ते आहे गिरोबाचं मंदिर. आता आम्ही आलोय श्री स्वामी समर्थ मठाच्या तिथे. त्या मंदिराकडून साधारण 2-3 किलोमीटर लांब आहे. मस्त असं घाटातला रोड आहे. आम्ही सगळेच आमच्या घरामध्ये आम्ही स्वामी भक्त आहोत. मैत्रिणीने मला सांगितलं इथे जवळच आहे, तर म्हटलं जाऊया, आता एवढं आलोच आहे तर जाऊया. चला तुम्हाला दाखवते स्वामींचं मठ. आणि ही आमची चिल्लर पार्टी, तिचं नाव आहे सीयू. हाय जॅक्सन. मंदिर हे निसर्गाने छान असं नटलेलं आहे. आता पटपट पाय धुऊया आणि मंदिरामध्ये जाऊया. प्रत्येक गुरुवारी इथे महाप्रसाद सुद्धा असतो. खूप छान अशी मन प्रसन्न करणारी इथे स्वामींची मूर्ती आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला पूर्ण जंगल आहे आणि आजूबाजूला मस्त सगळे आंब्याची वगैरे झाडं लावलेली आहेत. आता आम्ही चाललोय घरी, कारण लिओ पण घरी वाट बघतोय. दिवस त्याला सांभाळतोय आता थोड्या वेळासाठी, कारण आम्ही इकडे आल्यामुळे त्याला इथे घेऊन येऊ शकत नव्हतो आम्ही, कारण इकडे पण मैत्रिणीकडे कुत्रे वगैरे होते. त्यामुळे मग ती येतानाच बोललेली की उगाचच इथे आणणार तू त्याला, मग त्याला काहीतरी इन्फेक्शन वगैरे व्हायला नको, म्हणून आम्ही त्याला घरीच ठेवून आलो. कारण तिच्याकडे आहेत ते गावठी कुत्रे वगैरे आहेत, त्यामुळे कसं गावठी कुत्रे सगळ्याच कुत्र्यांमध्ये मिसळतात वगैरे, त्याच्यामुळे म्हटलं पुन्हा टेन्शन नको. आणि लिओ हल्लीच या 2-3 महिन्यापूर्वी आजारपणातून बरा झालेला आहे आणि त्यांना वॅक्सिन दिलेलं नाही, आणि त्यांना वॅक्सिन दिलेलं नव्हतं मुळात. आणि लिओ तर तुम्हाला माहित आहे किती खेळकर आहे वगैरे, मग तो त्यांच्यामध्ये खेळायला जाणार आणि मग त्याला असं अडवणं पण बरोबर वाटत नाही. त्यापेक्षा म्हटलं की त्याला घरीच ठेवूया. तर आता आम्ही रिटर्न जातोय. लिओ आमची घरी वाट बघतोय, त्यामुळे आम्ही आता लवकर जातोय घरी. आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.